चिंचेला कडक ऊन द्यायचं, कारण सालपट वगैरे व्यवस्थित निघतंय वरचं. सकाळचे आता 8 वाजलेत आणि चिंच उन्हामध्ये ठेवली मी. आता सुरुवात होती ऊन पडायला. ऊन पण छान कडक पडते दुपारी आणि ह्या उन्हामध्ये चिंच वाळून घ्यायची, सालपट निघण्यासाठी मदत होते. घरी आवरायला चालू केले. वरचं आवरलंय, हे 2-3 कप्पे झालेत. पेपर वगैरे चेंज करायचा. पेपर सगळा काढलाय तो जुना. वरचे सगळे स्वच्छ करून इथे टोवल्यामध्ये ठेवलेत. आज लावून घ्यायचे. हे पण धुवून झाले सगळं. रॅकमधलं सगळं काढून पूर्ण क्लीन केले. जाळे ते होते आतमध्ये, कपड्यानं स्वच्छ पुसून घेतले आणि आता वाळले सगळं आणि त्यावरती पेपर पण टाकले. झाले सगळं आवरायचं. आतले भांडी कंटेनर स्वच्छ केलेत. हे पण कंटेनर स्वच्छ झाले. इथले पण कंटेनर स्वच्छ केले आणि वरती लावून पण टाकले. फक्त आता सामान भरायचं राहिले, किराणा माल वगैरे. आज काढल्या किचन ट्रॉल्या स्वच्छ करायला. सगळं बाहेर काढलं आणि धुण्यासाठी ठेवले. सगळं स्वच्छ करून घ्यायचं, कारण आतलं खूप घाण होत असते, आपल्याला बाहेरून वरून दिसत नाही. सगळं स्वच्छ करून घ्यायचं. काही पण निघते आणि स्वच्छ करायला पाहिजे. पहा कसे जाळे ते झालेत. हे आहे ताटाचं स्टँड, प्लेटा ताटाचं. आतले स्टँड पण घासणीनं घासले, वाळलेत ते पण. सकाळी स्वच्छ केलेत. हे पण आतमध्ये लावून घ्यायचे. आता आपल्याला ट्रॉलीच्या बाहेर काही दिसत नाही, आतमध्ये खूप जाळे ते होतात आणि धूळ पण खूप असते खाली. सगळं स्वच्छ केलं, सगळे जाळे ते लागले होते याला पण. आता दिवसभरामध्ये वाळलेत, सकाळी स्वच्छ केलेत. हे लावून घ्यायच्यात. आता किचन ट्रॉल्या स्वच्छ करून फॅन वगैरे लावला होता, त्यामुळं सगळं सुकलंय आतलं. आता लावून घ्यायचं सगळं. आता संध्याकाळचे 5 ते 5:30 झालेत. सगळं सुकलंय आतलं. सकाळीच घासणीनं घासून घेतलं होतं, चकाचक काढलंय. जाळे ते खूप झालते आणि दिवसभर फॅन लावला होता, सगळं सुकले. बाहेरून पण सगळं स्वच्छ झालं. हे ओल्या कपड्यांनी पुसून घेतलंय. आता लावून घ्यायचं सगळं. घेतले सगळे ट्रॉलीमध्ये पेपर लावून. लाल तिखट आणि काळा मसाला बनवायचा, त्यासाठी मिरच्या आणल्या आणि निवडून वगैरे वरती वाळत घातल्या, टेरेसवरती टाकल्या. आता सकाळचे 8 वाजले, अजून ऊन आलं नाही. इथून पुढे ऊन पडतं. आता दिवसभरामध्ये ह्या छान वाळतील खणखण. आणि कुठून आणायच्या? मिरची ही कमी तिखटाची आहे, खूप तिखट नाही आणली. कलर पण छान आहे याचा.
ऊन पण अजून पडलं नाही, सुरुवात होत आहे. हे पा सकाळचे आत्ता 6:30 झाले, दिवसाची सुरुवात झाली. आजूबाजूचा आवाज कसा येतोय, कचऱ्याची गाडी आली, घंटा गाडी. आणि आमचा सनी कसा ओरडायलाय पहा. त्याचं काय चालू आहे काय माहिती. सनी सनी किती आनंद झालाय. कसं करायलंय, असंच करतोय घरी गेले की. सनी सनी या 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 ये म्हणते आतमध्ये. पहा सनी वरून कसं बसायलाय, त्याला झूम केलंय मी. सनी 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 कुठून बोलायली का म्हणत असेल. खूप हुशार आहे, खूप प्रामाणिक हुशार. किती बघा ना, किती खाली येतो. आवाज पण ओळखला त्यांनी. मी इथे कशासाठी आले तुम्हाला सांगितलंच नाही. इथे मी डाळी वाळत घालण्यासाठी आले. मसूर डाळ आहे, 15 किलो डाळ आहे ही. आत्ताच उन्हाला घातली, आता दिवसभरामध्ये छान वाळते. हिरवी मूग डाळ ही 5 किलो आहे आणि 10 किलो वाळू घालून वाळत घातली होती. ते पण खाली नेऊन भरली कंटेनरमध्ये. पिवळी मूग डाळ ती पण 10 किलो घातली, ही 5 किलो आहे. वर्षभर लागणाऱ्या तूर डाळ आणि हरभरा डाळीसोबत ह्याही डाळी भरत असते. त्या थोड्या जास्तच लागतात आणि ह्या कमी लागतात. मागच्या वर्षी हरभरा आणि तूर डाळ मी जास्त भरल्या होत्या, 15-15 किलो. त्याही मला वर्षभर पुरल्या नाहीत. आणि ह्या 5-5 किलोच आणल्या होत्या, त्याही कमी पडल्या. मला परत मार्केटमधून आणावं लागल्या. म्हणून आता ह्या वर्षी डाळी मी थोड्या जास्त भरल्या, 15-15 किलो ह्या भरल्या आणि 30-30 किलो त्या 2 डाळी भरल्या. आणि छान ऊन दिले. आता जवळपास सगळ्या डाळीला ऊन दिले पूर्ण. छान कडक वाळल्यात आणि भरून पण ठेवल्या. काही डब्यामध्ये भरल्या, कंटेनरमध्ये भरल्या. आज पण व्यवस्थित वाळवायच्या आणि खाली घेऊन जायच्या 4-5 वाजता. दिवसभरामध्ये छान वाळतील. कडक ऊन येतं इथे. दिवसाची सुरुवात होत आहे. काल उन्हात घातलेल्या मिरच्या कुठून आणल्या पहा, कसा कलर आहे, गडद कलरच्या. आणि चवीला पण खूप कमी तिखट आहेत. चिंचगुळे तयार झाले. आता हे उन्हामध्ये ठेवायचे आणि वर्षभर याला काही होत नाही. मीठ हे लावल्यामुळे खराब होत नाही. उन्हाळी कामामध्ये हे पण काम खूप महत्त्वाचं आहे. हळदी दळून आणली, हळकुंड आणली होती 4 किलो आणि ते आज दळून आणलेत. या हळदीचा वास खूप छान येतो, खमंगपणा असतो या हळदीला. कंटेनर आणि भरणी स्वच्छ आधीच करून ठेवल्या. आता यामध्ये भरायचं. दोन्ही कंटेनर व्यवस्थित भरले. आता एवढी शिल्लक आहे, अजून एक कंटेनर भरू शकते. 2-2.5 किलो आहे याच्यामध्ये. हळदीपासून बनवलेले पदार्थ, रोजच्या भाज्या आणि लोणचे पण खूप छान लागतात, टेस्टी लागतात. वर्षभर पुरेल इतकी हळदी दळून आणली. आता निश्चिती झाली आपण कामाची. सकाळचे आता 5 वाजलेत आणि हे काम सकाळी चालू केलंय. कारण आतलं सगळं स्वच्छ झालंय. किराणा ते भरून ठेवला आणि त्या ट्रॉल्या राहिलेत, म्हणजे काचा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायच्या. एकदा साफ केल्यात, आतून ते सगळं स्वच्छ केलंय. पेपर ते टाकून वरती कंटेनर घेऊन त्यामध्ये किराणा पण भरला. आणि फक्त आता एकदा झालेलं स्वच्छ, हे परत एकदा करते. धूळ वगैरे बसली याच्यावरती, हे करून घ्यायचं. मंदिर आज क्लीन करायचे, देव वगैरे घासून घ्यायचे. खूप काम पडलेले, आवरायला चालू केलं मला सकाळी. सतत आवरावं लागते, सतत चालूच आहे माझं. 1-2 महिन्यापासून चालू आहे सगळं. स्टेप बाय स्टेप करते
कारण एकदम होत नाही आता, सगळीच काम होत नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत नाही मी, सकाळच्या वेळेतच करत असते. मग बाकीचं असतं. इथे देव घासून ठेवले, बाहेर देवाची भांडी घासून ठेवली. आता ऊन पडत आहे, उन्हामध्ये छान वाढतील. इथे रोजची भांडी पडलीत, मावशी येतात घासायला. झाली देवाची पूजा. शेवया पण तयार झाल्या.